सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली। यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी सपत्नीक जामसांडे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। मात्र मतदान केंद्र परिसरातील दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर माजी आमदार अजित गोगटे यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच ज्या केंद्रावर 1200हून अधिक मतदान आहे त्या ठिकाणी कर्मचारी वाढवा, अन्यथा मतदारांना ताटकळत उभे राहावे लागेल आणि मतदार मतदानापासून वंचित राहतील अशी भीती देखील व्यक्त केली। आम्ही झोनल आहे नाही इथे करायला सांगतात की मग त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात ना कोणाच्या केंद्राधिकारी नाही कारण मी हा विचारला प्रश्न मला आला ते दुकानं बंद करतात नेहमीची दुकान नवीन दुकान नाही घालतात पारंपरिक दुकान ते बंद काय। आपल्यासोबत आहेत माजी आमदार अजितराव गोगटे। अजितराव गोगटेंनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला। अजित काका काय सांगाल, नेमका हक्क बजावलात आणि कशी एकंदरीत परिस्थिती आहे? आज सकाळी पहिलं मतदान केलंय आणि आमचे आमदार नितेशजी राणे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे। त्यानुसार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बाहेर काढण्याची मतदारांना तयारी। आता एक गोष्ट अशी आहे की या इथला विचार केला तर 1229 हा जो आमचा 1229 आमच्या ह्या जामसंडे 69वर एकूण मतदार आहे आणि इथे अनुभव असा आहे की इथे वेळ जातो। त्यामुळे निवडणूक आयोगाने ह्याचा विचार करून इथे स्टाफ वाढवणं, सुरुवातीला वेळ जातो आणि हा जर वेळ गेला तर लाईन वाढत जाणार पुढच्या वेळी आणि मतदार कंटाळतील। त्यामुळे इथे आता 600, 500, 600 मतदारांसाठी एक मतदान केंद्र करतात। आमच्याकडे तर 1229 मतदार आहे। इथे तिन्ही ठिकाणी 1000च्या वर पुढे मतदार आहे। त्यामुळे त्याचा विचार करून इथे मतदान हा जो स्टाफ आहे त्याचा हा वाढवणं आणि जलद गतीने कसं हा होईल मतदान होईल हे बघितलं पाहिजे, नाहीतर बरेच मतदार वंचित राहतात। साहेब तुम्ही तसं त्यांना सूचित केलं आहे? त्याने सूचित केलं। इथले जे आता नगरपंचायतीचे जे सीओ आहेत ते इथले झोनल हे आहेत त्यांना सांगितलंय, पण आता होईल सुद्धा। साधारण आमदार नितेश राणे किती मतांनी विजयी होतील असा विश्वास आहे? आमचा अंदाज जो आहे लोकसभेला 45,000चं लीड ह्या विधानसभेत मिळालं, हा क्रॉस करून आम्ही 60-65 हजाराच्या फरकाने आम्ही निश्चितपणे विजयी होऊ आमचा अंदाज। अजित काका, मतदान केंद्र परिसरातील काही दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत, नेमकं काय विषय हा? आता 100 मीटरमध्ये बूथ लावायचा नाही असा निवडणूक आयोगाचा नियम आहे। पार्टीचे प्रचार किंवा हे कोणी 100 मीटरमध्ये करायचा नाही। याचा अर्थ जी परंपरा म्हणजे जिथे कायमस्वरूपीची दुकानं आहेत ती बंद करायची असं नाही। आजपर्यंत असं झालेलं नाही। आता आमचं जामसंड्याचं गोगटे दुकान हे कायम चालू असतं तिथे किंवा इकडे सुद्धा ही दुकानं चालू असतात। ते ह्याने बंद करायला काल मी तहसीलदारांना ह्याबाबत विचारलं, निवडणूक अधिकारी, ते म्हणाले असं सांगितलेलं नाही। मग हे कोण सांगते दुकानं बंद करायला? निवडणूक आयोगाने किंवा त्याचा हा विचार केला पाहिजे आणि असा चुकीचे निर्देश कोणाला जाऊ नयेत एवढंच इच्छा आहे। तर आपल्यासोबत होते अजितराव गोगटे यांनी सांगितले की 60 ते 65 हजार मतदारांनी आमदार विजयी होतील असा विश्वास। आपल्यासोबत आहेत गटनेते शरद ठुकरुल साहेब, काय सांगाल एकंदरीत या मतदारसंघात तुम्ही प्रचाराची यंत्रणा राबवलात, कसा प्रकारे प्रतिसाद होता? आजच मी पहिल्या आधी मतदान केलेलं आहे आणि या देवगड जामसंडे शहरामध्ये प्रचार करत असताना खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याचा आज प्रत्यय आज सकाळपासून जे मतदार आपल्या जो येत आहेत आणि मतदार केंद्रावर रांगा लावतात त्याच्यावरूनच समजतं की आज आमच्या नितेशजी राणे साहेबांना भरपूर मतं मिळून की आज जास्तीत जास्त मताधिकारी म्हणजे 60-65 हजार आम्ही जास्तीत जास्त टार्गेट ठेवलं आहे ते आम्ही आज निश्चित पूर्ण करतो। तुम्हाला बंद केला पोलीस मी जाता मालवण सगळी दुकानं बंद करा, सगळं सामान आतमध्ये। काल मी विचारलं तुम्हाला असं काय नाही, मी म्हटलं हे करत असतो हे बघा आपण इथे आलो मला दुकान बंद करायला सांगितलं म्हणून बाहेर केलं तर मला आज घेऊन दिले, पण आता आम्ही सांगितलं दुकान काय बंद करायची जरूर नाही, हे असे काय निर्देश नाही निवडणूक आयोग।
आणि कसं आम्ही दूध वगैरे घेतलेलं आहे दूध ना. असतं आणि असतात जेवणाची वस्तू हा विषय असतात. आहे ना. भूत लावू नये असा विषय, प्रचार करू नये 100 मीटरमध्ये, हे आहे. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.